आजचा प्रश्न आहे जो एएसओ प्रिलिम एक्झामिनेशन 2012 ला आलेला आहे। प्रश्न थोडासा वेगळा आहे। ज्यांना शेकडेवारीचं व्यवस्थित ज्ञान आहे किंवा भागाकाराचं व्यवस्थित ज्ञान आहे अशा व्यक्तींना हा अतिशय सोपा प्रश्न आहे। परंतु ज्यांना शेकडेवारी किंवा टक्केवारी आणि भागाकाराचं पूर्ण ज्ञान नाही त्यांना हा थोडासा अवघड प्रश्न आहे। आता इथे काय प्रश्न आहे बघा, 1% च्या निम्मे किती? पुन्हा एकदा प्रश्न वाचूया। लक्षात घ्या, नेहमी परीक्षेला 2 वेळा प्रश्न वाचा। 1% च्या निम्मे किती? याची पर्यायी उत्तर आहेत 0.05, 0.005, 0.02 आणि शेवटचं उत्तर आहे 0.2। आता आपण हा प्रश्न सोडून पाहूया। पहिल्यांदा आपण काही स्पष्टीकरण लक्षात घेऊया। 1% म्हणजे किती? टक्के म्हणजे 100 पैकी भाग, म्हणजे समजा 1% याचा अर्थ 100 पैकी 1 भाग। 5% म्हणजे किती? 5% म्हणजे 100 पैकी 5वा भाग। म्हणजे आता लक्षात आलं असेल तुमच्या की 1% म्हणजे 1/100। प्रश्न काय विचारलाय? 1% च्या निम्मे किती? 1/100 भागिले 2। आपला प्रश्न मांडून झालेला आहे, उदाहरण मांडून झालेलं आहे। आता सोडून पाहूया। 1/100 म्हणजे किती? 1/10 म्हणजे होतात 0.1। 1/100 म्हणजे किती होतं? 0.01। म्हणजे पहिल्या टप्प्याचं उत्तर काय येईल? 0.01। आता भागिले 2 छेद स्वरूपात लिहू शकतो आपण 0.01 भागिले 2। जर तोंडी करता येत नसेल तर आपण सोडून पाहूया। 0.01 भागिले 2। पहिलं 0 आहे, भाग जाणार नाही, म्हणून कसं येणार? 0। त्याच्यानंतर दशांश चिन्ह, पुन्हा 0 आलं, भाग जात नाही, 0 राहिलं। त्यानंतर आला 1, पुन्हा भाग जात नाही, 0 आलं, शिल्लक 1 राहिला। आता किती होतील? 1 0 घेतल्यानंतर 10 होतील। आता 2 पंच 10, 10 ला 10 गेले, बाकी 0, निशेष भाग गेलेला आहे, त्यामुळे उत्तर आलंय 0.005। हे ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। एएसओ प्री 2012 ला आलेला प्रश्न आहे। स्पर्धा परीक्षेचा कोणताही प्रश्न असेल तो तुम्ही मला कमेंट्स मध्ये टाका। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा।